तर मुंबईमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। थेट आम्ही तुम्हाला दादर स्टेशन परिसरातली ही दृश्य दाखवतोय। मोठी गर्दी सध्या दादर स्टेशनवर प्रवाशांची उसळलेली आहे। लोकल ट्रेन या काही प्रमाणामध्ये रद्द करण्यात आलेल्या आहेत। ज्या ट्रेन सुरू आहेत त्या उशिराने सुरू आहेत। ट्रॅकवर देखील अनेक ठिकाणी पाणी आलेलं आहे, त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि याचा मोठा फटका सध्या नागरिकांना प्रवाशांना सहन करावा लागतोय। तर थेट दादर स्टेशन परिसरातली ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ट्रॅकवरून देखील प्रवासी चालताना आपल्याला दिसतायत। तर प्लॅटफॉर्मवरती नागरिकांची जी गर्दी उसळलेली आहे ती गर्दी देखील आपण पाहतोय। मोठ्या संख्येने प्रवासी हे आता स्टेशनवरच खोळंबलेले आहेत। तर लोकल सेवेवर मोठा परिणाम मुंबईतील या मुसळधार पावसाचा झालेला आहे। तर ट्रॅकवरती पाणी आल्याने अनेक लोकल देखील आता खोळंबलेले आहेत। काही लोकल उशिराने सुरू आहेत, तर काही भागातील लोकल सेवा ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल आता ठप्प झालेली आहेत। ट्रॅकवरून चालत यावं लागतंय प्रवाशांना। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। थेट जातोय दादर स्टेशन परिसरामध्ये। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आमच्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, सध्या त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे? कारण दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय की मोठ्या संख्येने प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे आणि स्टेशनवरच हे सगळे प्रवासी अडकून पडलेले आहेत। नक्कीच आपण आता बघतोय की ट्रेन अजूनही थांबलेली पाहायला मिळते। जी कर्जत 10:50 सकाळची 10:50 ची कर्जत फास्ट ट्रेन लावलेली होती तीच अजूनही प्लॅटफॉर्मला तशीच पाहायला मिळते। गर्दी मात्र जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की ज्या वेळेला 9:30 वाजता सीएमओ ऑफिसकडनं सांगण्यात आलं की आज कार्यालयांना सुट्टी जाहीर केली, मात्र आपण बघतोय की मुंबई आहे, मुंबईत लोकांना 2-2 तास प्रवास करावा लागतो आणि 9:30चं ऑफिस जर असेल सकाळचं तर घरातनं जवळपास 7:30 पावणे 8ला लोक निघतात। त्यामुळे जेव्हा ही सूचना आली तोपर्यंत लोक जी आहेत, चाकरमानी जे आहेत ते घरातनं निघालेले होते। सकाळी ट्रेन सुरू होत्या त्यामुळे बऱ्यापैकी चाकरमानी जे आहेत ते 9:30 पर्यंत जे पोहोचणारे होते किंवा 9:30ला ज्यांची आस्थापना होती ती लोक दादर स्टेशनला पोहोचलेली होती आणि आता याच लोकांनी जाण्यासाठी देखील गर्दी केलेली पाहायला मिळते। मात्र अद्यापही पावसाचा जोर कुठेही ओसरताना पाहायला मिळत नाहीये। कंटिन्यू पाऊस आहे, मध्ये जरा कमी झाला होता जोर, मात्र रिपरिप जी होती ती कंटिन्यू चालू होती। पूर्णतः बंद पाऊस झालाच नाहीये आज सकाळपासून आणि आता देखील आपण बघतोय की ट्रॅकवरचं जे पाणी आहे ते कुठेही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। मिठी नदीची जी पातळी आहे ती वाढतीये आणि ही पातळी वाढल्यानंतर माटुंगा स्टेशन असेल, कुर्ला स्टेशन असेल, सायन स्टेशन असेल, या सगळ्या स्टेशन्सवर त्याचा मोठा परिणाम होतो। रेल्वे ट्रॅकवर पाणी येतं। खरं तर कालपर्यंत रेल्वेने अत्यंत नियोजन पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांभाळल्या होत्या, मात्र दुपारनंतर मात्र मध्य रेल्वे बंद झालेली पाहायला मिळाली। मध्य रेल्वे सोबतच हार्बर रेल्वे देखील बंद झाली आणि याचबरोबर पश्चिम रेल्वे देखील बंद झालेली पाहायला मिळाली विरार ते वसईच्या दरम्यान। आता जर बघितलं तर आता ही गर्दी वाढलेली आहे। अनेक जण ट्रेनमध्ये बसलेले होते, त्यांना ट्रेनमधनं उतरवण्याचा देखील जो प्रयत्न आहे तो कर्मचाऱ्यांनी केलेला पाहायला मिळाला। काही ट्रेनमध्ये तर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी खाऊ देखील वाटप केलेला पाहायला मिळाला, जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये। मात्र ह्या सगळे गोष्टी करण्याआधी जर आम्हाला कालच सुट्टी जाहीर केली असती, जसं शाळा आणि महाविद्यालयांना ही सुट्टी जाहीर केली तसेच आस्थापनांना देखील जर सुट्टी जाहीर केली असती तर कदाचित आजचा आमचा त्रास वाचला असता। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता नागरिक देताना पाहायला मिळत आहेत। भाग्यश्री, साधारणतः रेल्वे प्रशासनाच्या वतीनं काही सूचना देण्यात आलेल्या आहे का? पुढच्या किती वेळामध्ये लोकल सेवा ही पूर्ववत होईल? कारण मोठ्या संख्येनं हे प्रवासी आपल्याला स्टेशनवर अडकल्याचं पाहायला मिळत आहे। रेल्वे प्रशासनाच्या वतीनं काही प्रवाशांना सूचना दिल्या जात आहेत का? नक्कीच
रेल्वे प्रवाशांकडनं एवढंच सांगितलं जातंय रेल्वे प्रशासनाकडनं प्रवाशांना की जोपर्यंत पुढची सूचना येत नाही तोपर्यंत रेल्वे बंद राहील आणि तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो इतक्या सूचना सध्या दिल्या जात आहेत. मात्र आपण मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला. बरं, हो. जोपर्यंत पाणी पातळी खाली येत नाही तोपर्यंत ट्रेन सुरू करता येत नाही अशा पद्धतीची माहिती त्यांनी आपल्याला दिली. त्यामुळे आता जर बघितलं तर जोपर्यंत पाणी पातळी ट्रॅकवरची खाली येत नाही आणि पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ही ट्रेन सुरू कधी होणार याचा प्रश्न सामान्यांना पडलेला पाहायला मिळतो. सौरभ, भाग्यश्री, सध्या कोणत्या लाईनच्या ट्रेन सुरू आहेत? कारण प्रवाशांना देखील अपडेट्स महत्त्वाचे आहे, आपल्या माध्यमातून त्यांना ते कळू शकेल. जर बघितलं तर मध्य रेल्वे पूर्णतः ठप्प आहे. मात्र ठाण्यापासून पुढे जाण्यासाठी म्हणजे ठाणा ते कल्याण कर्जत इथून जाण्यासाठी थोडेसे लोकल सुरू आहेत. या व्यतिरिक्त पूर्ण ठाण्यापर्यंत मध्य रेल्वे पूर्ण ठप्प झालेली आहे. त्यानंतर हार्बर रेल्वे जर बघितली तर कुर्ला, चुनाभट्टी, वडाळा इथे देखील पाणी साचलंय ट्रॅकवर, त्यामुळे ते देखील पूर्ण ठप्प झालेली आहे. एकंदरीतच पश्चिम रेल्वे देखील धीम्या गतीने चालताना पाहायला मिळते. नायगाव पर्यंत सुरू आहे पश्चिम रेल्वे, मात्र ती अत्यंत धीम्या गतीने आहे. वसई विरारच्या दरम्यान अजिबात ट्रेन सुरू नाहीयेत पश्चिम रेल्वेच्या देखील. एकंदरीतच एक्सप्रेस देखील बऱ्यापैकी कॅन्सल केलेल्या आहेत. सकाळपासून जवळपास 6 ते 7 एक्सप्रेस कॅन्सल केल्याची भाग्यश्री, काही मुंबईकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईकरांसोबत संवाद साधता येईल का? कशा पद्धतीने त्यांचे हाल होत आहेत ते आपल्याला जाणून घेता येईल का? त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवता येतील का? नक्कीच आपण प्रयत्न करूया. सर, किती वेळ झालाय तुम्ही इथे थांबा? मला 1 ते 1.5 तास झाला. तुम्ही घराबाहेर पडलात, मुळात कारण काय होतं घराबाहेर पडण्याचं? जेव्हा की इतका पाऊस होता, प्रशासनाने काही सूचना दिल्या होत्या नव्हत्या, काय झालं होतं? सूचना दिल्या नाहीत अद्याप. अजून मी चालू आहे त्यांचं ना इकडे. 1 तास झाला, अजून काय डिसिजन घेतले नाही त्यांनी लोकांनी. तुम्ही ऑफिसमधनं घरातनं ऑफिससाठी बाहेर का पडलात? कारण ऑलरेडी प्रशासनाने सांगितलेलं होतं की असं काहीच नाही सांगितलेलं, सुट्टी आहे नाही, फक्त त्यांनी शाळेच्या मुलांना सुट्ट्या दिल्या. प्रशासनाने काहीच नाही सुट्ट्या दिलेल्या. असं तरी तुम्ही सकाळी डिक्लेअर करायला पाहिजे ना, जेणेकरून सकाळी घरातून बाहेर पडणार. 9:30 वाजता प्रशासनाने डिक्लेअर केलेलं होतं. 9:30च्या अगोदर आम्ही निघतो घरातून. 9:30ला आम्ही ऑफिसला पोहोचतो. 9:30ला डिक्लेअर करून काय फायदा आहे त्याचा? तुम्ही काय सांगाल दादा, किती वेळ झालाय, कुठून आलेला आहात, किती वेळ झाला? ठाण्यावरून आलेलो आहे आम्ही. 9:30ला ऑफिसला पोहोचतो. ठाण्याला 9:30 वाजता पोहोचल्यानंतर सांगितल्यानंतर फायदा नाही ना त्याचा काही. आता तुम्ही पुढे काय करणार आहात, कशा पद्धतीने? आता इथेच थांबायला लागणार, त्याला काय करू शकत नाही आपण. ठीक आहे. पण नाही जायला आम्हाला ऑप्शन नाही काही आता. ट्रॅकवर देखील अनेक जण चालत येताना पाहायला मिळाले. नेमकं काय झालं होतं? तुम्ही होतात का ट्रॅक? पाणी भरलेलं भरपूर, त्याच्यामुळे लोक काही मार्ग आपले जसं मिळेल त्या हिशोबाने जात होते. तर एकंदरीत बघतोय की मी म्हटलं तसं की प्रवासी 9:30च्या आधीच बाहेर पडतात. 9:30ला अनेकांची ऑफिसच असतात. खरं तर सकाळी 7 वाजता बाहेर पडणारी चाकरमानी आहेत आणि याचा सगळ्याचा भाग्यश्री, कशा पद्धतीने मुंबईकरांचा खोळंबा झालेला आहे त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.